आपणचे देव होय गुरु पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे योगक्षेम त्यांचे जाणे लढभारी वाट जावी करी धरोनिया पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे तुका म्हणे नाही विश्वास ज्यामनी पहावे पुराणे विचारोनी पडिये देह भाव पूर्वी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे विभुंगैनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं ददानं गवारन्दकानन्दनं चारुहसं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वर निवृत्तिवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो
देवा तुझे गणेशो सकलार्थमते प्रकाशो मने निवृत्तीचा दासो दाराधुनी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव होय गुरु पुढे देह घाल पुरवे वासना अंतिते आपणा पाशी द्यावे मस्तक हे पाया प्राप्त वेळी आज मौजे नकुलेश्वर बोरगाव या ठिकाणी 20व्या शतकामधील असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर दादा यांच्या प्राणप्रतिष्ठा मूर्ती हा उत्सव गेल्या वर्षी झाला आणि त्याचं वर्धापन दिनानिमित्त या सप्ताहाची सुरुवात आहे आणि या सप्ताहातील आजचा दुसरा दिवस आहे. अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव यातील आजची दुसऱ्या दिवसाची सेवा पुष्पयोग माझ्याकडे आली आहे. या सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद महाराष्ट्रभूषण संत हृदय सम्राट देहूनिवासी वैकुंठवासी भगवत पूज्यपाल श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अत्यंत उत्कृष्ट गोड आणि चिंतनीय विशेष गुरु परंपरेच्या प्रकरणातला अभंग आहे. विठ्ठला या अभंगाच्या माध्यमामधून तुकोबरांनी एक सिद्धांत मांडलाय. त्या सिद्धांताकरता 3 युक्तिवाद वापरले आणि शेवटच्या चरणामध्ये प्रमाण सांगितले. कुठलीही गोष्ट सिद्ध करण्याकरता दृष्टांत लागतो, युक्तिवाद करावा लागतो आणि युक्तिवाद करून केवळ भासत नाही, जमत नाही. युक्तिवाद केल्यानंतर त्याला प्रमाण सुद्धा द्यावं लागतं. प्रमाणाशिवाय तुमची सिद्धता होत नाही. महाराज लक्षण सांगितल्याशिवाय, वस्तूचे लक्षण सांगितल्याशिवाय वस्तू सिद्ध होत नाही आणि म्हणून सिद्धता सांगितली युक्तिवादाने प्रमाण. त्याला काय म्हणतात महाराज? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. महाराज म्हणतात माझ्या विठोबाचा कसा प्रेम भाव आहे बघा. देव असताना गुरु होतो, आपणची देव असताना आपणची गुरु होतो. मग त्याच्यासाठी पुन्हा युक्तिवाद वापरले. पडिय देह भाव पुरवी वासन अंती ते आपणा पाशी न्यावे. याच्यामध्ये पुन्हा 5 भावाचं निरूपण सांगितलं महाराज. वात्सल्य भाव, शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव आणि माधुर्य भाव या 5ही भावाचं प्रतिपादन या अभंगामधून केले. म्हणजे या 5 भावामध्ये
भक्ताच्या प्रती देव कसा त्यांच्या प्रतिभाव व्यक्त करतो याची उदाहरणं सांगितलेली आहेत महाराज. मग महाराज म्हणतात की मागं पुढं उभं राहून सांभाळ करण्याचं काम तोच करतो. का तर संरक्षणाकरता आम्ही स्वतः सबल नव्हतो, कारण तो बलवान आहे म्हणून त्यानंच आमचं संरक्षण करावं. आणि जर देवानं ठरवलं की राखायचं, रक्षण करायचं, तर कोणी मारू शकत नाही महाराज. कबीरदासजी महाराज म्हणतात, जितने तारे गगन में होय उतना शत्रू होय. पण आपल्याकडे जर परमात्मा आपलं रक्षण करण्याकरता जर असेल तर बाल न बाका होय. आपलं केस सुद्धा वाकडा होत नाही महाराज, देव जर आपल्याला रक्षणार्थ समर्थ असेल तर. आणि म्हणून महाराज म्हणतात, मागे पुढे उभा राहे संभाळीत कशा करता आलिया घात निवाराया किंवा निवारावे, निवारावे किंवा निवाराया. त्यांनी मागं पुढं उभं राहून आपल्या भक्तांचं संरक्षण करणं हे देवाचं काम आहे. यानं नाव घ्यायचं आणि त्यानं यांचं काम करायचं. कारण तह झालाय देवा भक्तामध्ये, देवा भक्तामध्ये तह झालाय. भक्तानं नाम घ्यायचं आणि देवानं त्यांचं काम करायचे. याने घ्यावे नाम तिसी करणे त्याचे काम. हो, प्रमाण आहे महाराज, प्रमाणात बोलावं लागतं. आपण जो बडबडीची वाणी व्यर्थ जात असते, प्रमाण जर दिलं तर पटत असते. म्हणून महाराज म्हणतात असं नाही, तो यांचा तह झालेला आहे, यांनी नाम घ्यायचं आणि त्यानं रक्षण करायचं. मग त्या भक्ताच्या जीवनामध्ये काही कमतरता आहे का ती परिपूर्ण करायची आणि ती टिकवून ठेवायची. म्हणून त्या भक्तातल्या जीवनामध्ये योग असेल तर तो योग आणायचा. आणि योग म्हणजे प्राप्त होणं आणि क्षेम म्हणजे टिकवणं. बघा, कठीण योगाहून क्षेम प्राप्त लवकर होते हो काही, पण टिकणं अवघड आहे. म्हणून ते कुशल टिकवण्याकरता क्षेम पाहिजे. आणि म्हणून महाराज म्हणतात ते प्राप्तही करून देतात आणि टिकवतात पण. हो, नाहीतर नहुषू स्वर्गाधिपती झाला. नहुष राजा इंद्रपद प्राप्त झालं. मग इंद्रपद प्राप्त झाल्यानंतर चांगले चांगले कामं करायचे की नाही? हां, पण त्याच्याकडून झालं नाही. त्याला सर्पयोनीला जावं लागलं महाराज. परी तो राहटी भांबावला. त्या भ्रमित झाला आणि त्याला शेवटी सर्पयोनीमध्ये जावं लागलं महाराज. हे कशाकरता होतं आहे? हे फक्त क्षेम चांगलं नसल्यामुळं. आणि म्हणून महाराज म्हणतात की आमच्या जीवनामध्ये देव योगही आणतो आणि क्षेमबीट करतो. योगक्षेम त्यांचे जाणे जडभारी, पडता जडभारी दासी आठवावा हरी. पडता जडभारी नेमा नटळ्या निर्धारी. कितीही संकट आलं तर आपला नेम भक्त टाळत नसतील तर त्या भक्ताचं क्षेमकुशल देवाला बघणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून ही जर तुम्हाला मी सांगतो एवढं खोटं वाटत असलं, कोणाला विश्वास नसेल, तर महाराज म्हणतात तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी. मग त्यांनी काय करावं? पहावे पुराणी विचारोनी. तुम्ही पुराणाला विचारा. पुराणाला विचारलं तर पुराण तुम्हाला सांगते महाराज. काय त्यात अवघड आहे? मी काय असं रस्त्यावर माणसं काही बोलतात असं बोलत नाही. पुराणाला विचारा म्हणून सांगतोय. मग तुम्ही दुसऱ्याच्या मनावर ऐकू नका, मग तुम्ही डायरेक्ट पुराणाला विचारा. आणि म्हणून महाराज म्हणतात की देवाभक्ताचं नातं हे एक अलौकिक नातं आहे. अभंगाचा शब्दशः अर्थ झालाय, या अभंगाच्या माध्यमामधून देव आणि भक्ताचं एक विशेष संबंध सांगितलेला आहे. सामान्य संबंध असतो महाराज जीवांचा, आणि संतांचा हा देवाचा संबंध विशेष संबंध असतो. काही काही ठिकाणी संत महात्मे म्हणतात की देव आणि संत हे वेगळे नाहीतच आहे. काय? देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, देवते संत, त्या प्रतिमा, त्या प्रतिमा.
संत आहेत ते देव आहेत. मग फरक कुठे आहे? फरक आहे तो दिसण्याचा. असायला एक, दिसायला दोन. असायला एकच आहेत दोन्ही, पण दिसायला बघा त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये सुद्धा फरक आहे महाराज. कार्यप्रणालीमध्ये अवतार घ्यायचा म्हणल्यानंतर देव डायरेक्ट प्रगट होतो. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नामयाचा स्वामी प्रगटला. बरं, साधू संत येत असताना शास्त्र घेऊन येतात आणि देव येत असताना शस्त्र घेऊन येतो. त्यांची नियोजन सुद्धा वेगळं असतं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव कशा करता अवतार घेतो? धर्माची संस्थापना करण्याकरता, साधूंचं रक्षण करण्याकरता, गायी ब्राह्मणांचं रक्षण करण्याकरता, धर्माची संस्थापना स्थापन धर्म करण्याकरता देव येतो. आणि त्या धर्माचं पालन करण्या, जो स्थापन केलेला धर्म आहे त्या धर्माचं पालन करण्याकरता संत महात्मे येत असतात. धर्माचे पालन करणे पाखंड खंड, पाखंडांचं खंडन करण्याकरता संत महात्मे येतात. आणि आल्यानंतर दुष्टांचा संहार करण्याकरता देव येतो आणि भक्तांना पायाजवळ घेतो. अपुल्या पाने श्री भक्त दुर्जनासी सोमवारी. भक्तांचं रक्षण करणं, दुर्जनांचा नाश करण्याकरता देव येतो. पण साधू संत दुष्टांना मारत नाहीत महाराज. किती वाल्या कोळी दुष्ट होता, मारलं का नाही. दुष्टांचा दुष्टपणा घालवण्याकरता प्रयत्न करतात, त्यांना संत म्हणतात महाराज. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुष्टांचा दुष्टपणा, खळपणा निघून जावा. जे खळांचा वाकडेपणा आहे तो निघून जावा, याच्याकरता प्रयत्न करतात. साधू संतांचा अवतार याच्याकरता आहे. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव. देवाचा अवतार धर्माची स्थापना करणं, दुष्टांचा संहार करणं. आणि संतांचा अवतार आहे जड जीवांचा उद्धार करणं, आहे का नाही. जड जीवांचा उद्धार करणं. बघा, ज्ञानेश्वरी हरिपाठ निर्माण केले ज्ञानेश्वर महाराजांनी, जीवांच्या उद्धाराकरता निर्माण केले. रेडा बोलवला, जीवाचा उद्धार केला. जडाचा सुद्धा उद्धार केला. भिंत चालवून जडाचा उद्धार केला महाराज. जीव बोलला की नाही महाराज. बोल रे ऋग्वेद म्हणलं की बोललं. उद्धराया जन जड जीव, या तिघा करता सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचे प्रयत्न आहेत महाराज.
संत अवतीर्ण कशा करता होतात तर देव डायरेक्ट दुर्जना करता येतो, नाहीतर एकतर भक्ता करता, एकतर हिरण्यकश्यप करता येतो, नाहीतर भक्त प्रल्हादा करता येतो. बघा ऐका, एकतर मग हनुमंतराया करता नाहीतर रावणा करता, हे दोघं आहेत. भक्त आणि अभक्त करता येतात. मग तुम्ही आम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता सांगा? तुम्ही रावण आहेत का हनुमान आहे? तुम्ही म्हणजे मी सहित. मग आपण मारुती आहोत का रावण आहोत? तर रावण बी नाही. का? आपला हरिपाठ मागे पुढं होता, त्यानं एक वेद असलेले 4 भाग केले होते महाराज, वेगवेगळे प्रकार केले. मग विद्वान त्याच्यासारखं कुणीच नव्हतं महाराज त्यावेळेला. बरं, त्याच्या एवढं आयुष्य आपल्याकडं नाही, त्याच्या एवढी संपत्ती आपल्याकडं नाही, त्याच्या एवढ्या बायकासुद्धा आपल्याकडं नाही. मग रावण आपणाला म्हणावं कशावरून? नाही. बघा, मग धड सज्जन आपण नव्हत, धड दुर्जन आपण नव्हत. दुर्जन तरी आहोत का? पाप आपण तेवढं करतो का जे पापी महापापी आतताई करतो तेवढे नाही. मग आपण धड दुर्जनही नाही, आपण सज्जनही नाही. अर्धे सज्जन आणि अर्धे दुर्जन याच्याकरता संतांचा अवतार विठ्ठला. हा अभंग प्रामुख्याने इथं घेण्याचं कारण माऊली दादा चाकरवाडीकर यांचं कीर्तन या अभंगावर पैठण क्षेत्री झालं आणि भला मोठा समाज होता महाराज. त्या ठिकाणी अनेक प्रकारचे गायक आले होते, वादक आले होते, समाजही तसाच होता. ही गोष्ट आम्हाला सांगितली गोपीचंद महाराज भारती बोली टाकळीकर यांनी. त्यावेळेस आम्ही सोबत होतो म्हणले ते. आणि मग अभंग झाला, विठोबा रुक्माई भजन झालं आणि शेवटी चाल म्हणण्याचं, मग चाल पुकारली. पण जे भारी भारी कपड्यावर आले होते गंधर्व, असे खूप खूप गाणारे चांगले विशारद माणसं सगळे, आणि ते आले होते. आणि नाथ महाराज एका मळकट बनेलवर आले, टाळ घेतला, उभा राहिले. मग काही जण म्हणायचं पलीकड व्हा, काही जण म्हणायचं पलीकड व्हा पलीकड. शेवटी विनेकऱ्याजवळ गेली महाराज ती. पण माऊली दादांचा एवढा खूप मोठा अधिकार, संत संतालाच कळतात, देवाला संत कळतात आणि शास्त्राला संत कळतात. मग माऊली दादांनी म्हणले या बाबा इकडं. बाबा म्हणजे नाथ बाबा म्हणले नाहीत, फक्त बाबा या म्हणले. त्यांना ओळखवा आलं महाराज. आणि मग ते मळकट कपड्यावाले बाबा आले आणि असं महाराज स्वर काढला, पिटी फिकी पडली त्या स्वरापुढं, आणि असं सुंदर अशी चाल म्हटली महाराज. आणि पाया पडून गेले आणि अदृश्य झाले. जागेवर गेलं की कोणालाच कळत नाही ते कुठं गेले. आणि मग कीर्तन सांगताना सांगितलं की बाबा रे, आपल्या कीर्तनामधून नाथ बाबा चाल म्हणून गेले. मग वाटायला अरे बापरे, दर्शन घेतलं असतं तर बरं झालं असतं, दर्शन घेतलं असतं तर बरं झालं असतं. आणि त्यावेळेस माऊली दादांच्या कीर्तनामध्ये एकनाथ महाराजांनी चाल म्हणावी एवढं थोर भाग्य माऊलींच्या पदरात होतं. विठ्ठला मग हे संत अवतीर्ण होतात आणि खऱ्या अर्थानं माझं कोणाला म्हणायचं हे सांगतात. आता तुम्ही आम्ही, मी वेगळं आणि माझं वेगळं, मी वेगळं आणि माझं वेगळं. आता हे शर्ट माझं म्हणतो का शर्ट मी म्हणतो, घर माझं म्हणतो का घर मी म्हणतो, तसंच आहे महाराज. हे देहाला मी म्हणतो, देह वेगळा आहे आणि मी वेगळा आहे. मी कळलं की माझं कोण कळतं महाराज. संबंध आहे तसा. ज्या अर्थी विठोबा माझा आहे त्या अर्थी मी कोण आहे हे आपणाला कळलं पाहिजे. विठोबा माझा आहे हे गोष्ट खरी आहे, कोणाचा नाही विठोबा सांगा ना.
ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. प्रत्येक जीव मात्राचा 184 योनी आहे, तर त्या प्रत्येकाचा विठोबा आहे ना. पण विशेष संबंधानं तुकाराम महाराज म्हणतात माझा विठोबा. आणि त्या विठोबाचा प्रेम कसा आहे हे अभंगाच्या पहिल्या खरं कोण माझा आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु. हे संबंध दाखवताना सांगतात महाराज. आपला आणि देवाचा कसा संबंध आहे सांगतात. बघा काही संबंधाचे प्रकार आहेत. काही असलेले संबंध, काही मानलेले संबंध आणि काही निर्मिलेले संबंध. मानलेले संबंध काही लोक म्हणतात बघा हा मानलेला माझा भाऊ आहे, ही मानलेली माझी आत्या आहे, ही मानलेली माझी बहीण आहे. ही काही कालापुरते. जर एखादा भाऊ मानला तर प्रॉपर्टीचा हिस्सा कोणी देते का महाराज? मग कसला मानलेला? काही नाते कालापुरते मर्यादित आहेत ते मानलेले नाते. एकदा काय झालंय, एका मुलाची आई वारली. अरे खूप रडू लागला तो, साहजिकच आहे. मग रडायला आल्यानंतर गल्लीमधल्या अनेक स्त्रिया आल्या. अरे बाळा कशाला रडतोस, कशाला रडतोस? आई गेली म्हणला. मग अरे बाबा आई गेली काय, कोणाला सगळ्यालाच जायचंय, इथं कोणाला थांबायचंय? लई रडायला आईची आठवण करून. अरे बाबा आम्हाला आई समज, आम्हाला आई समजायला काय हरकत आहे, ठीक आहे. कालांतराने त्याची बहीण वारली. बऱ्याच लोक आले, खूप रडू लागला. सांत्वन करत असताना आता रक्षाबंधनाचा सण आल्यानंतर मला कोण राखी बांधन? ठीक आहे, अरे बाबा आम्हाला बहिणी मान, आम्ही राखी बांधू तुला, रडू नको. कालांतरानं त्याची बायको मेली. आता कोण येईल हो? मानलेले संबंध हे मर्यादित कालापुरते विठ्ठला. दुसरा प्रकार असा
एक स्त्री म्हणून, पण काहींनी सांगितलं ही माझी आजी आहे, काहींनी सांगितलं ही माझी माय आहे, काहींनी सांगितलं ही माझी बहीण आहे, काहींनी सांगितलं ही माझी बायको आहे, काहींनी सांगितलं ही माझी बहीण, ही माझी मुलगी आहे, काहींनी सांगितलं ही माझी मावशी आहे. देवानं जन्माला घालताना स्त्रीच घातली, पण हे मी आता सांगितलेले एवढे नाते मनानं मानवानं निर्माण केले, हे निर्मिलेले संबंध. आणि तिसरा प्रकार असा आहे की असलेले संबंध, जे खरोखर असलेले संबंध आहेत, जीव आणि शिव. आणि जिथं जीव शिव ऐक्य होतं तिथंच खरं सुख होतं. बेटाला जो भेदच निघून गेला महाराज, जीवाचा जीवपणा संपून शिवपणा प्राप्त करून घेणं हे खऱ्या अर्थानं संबंध आहेत. आणि त्या संबंधासाठीच आपण पुन्हा काही वेगळं तरी नातं जोडावं लागतं. माझा विठोबा म्हणणे पण मी कोण आहे याचा विचार करावा लागतो महाराज. बघा, मी कोण आहे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. मी बाप आहे मग मुलगा माझा आहे, मी पती आहे मग पत्नी माझी आहे, मी गुरु आहे मग शिष्य माझा आहे, मी शिष्य आहे मग गुरु माझा आहे, मी श्रोता आहे कीर्तनकार माझा आहे 2 तासापुरता कोणा पण, मी कीर्तनकार आहे श्रोते माझे आहेत. मग देवासोबत काय संबंध आम्ही जोडला? देवासोबत सुद्धा एखादा आपण संबंध जोडला पाहिजे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता दुसरे नाही. दुसरं आता नाही कुठल्या. मग विठ्ठलाचा आणि आपला जो संबंध आहे तो आपण तो बाप आहे, जगाचा बाप आहे महाराज. तो खऱ्या अर्थानं आपला मुख्य संबंध आहे. बघा, माता मत पिता राम, माझा पिता राम आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. कुठल्या तरी एका नात्यात मानलंच पाहिजे महाराज. आणि म्हणून जो विशेष संबंध आहे तो देवा भक्तांचा. आणि तो संबंध सांगत असताना माझं कोणाला म्हणावं हे सुद्धा महाराज सांगतात. बघा, देव सोडून आपलं कुणीच नाही. तुम्ही म्हणाल असं कसं, मग आमचे मायबाप आहेत, आमचे भाऊ बहीण आहेत. अहो, या जन्मापुरते मर्यादित आहे. मागच्या जन्मातले कुठे आहेत दाखवा, नाहीतर मग पुढच्या जन्मातले कोण आहेत ते दाखवा. नाही दाखवता येत महाराज. म्हणून खरा बाप आपला पंढरपूरचाच, खरं माहेर आपलं तेच. हे सासर आहे. आपण हे संसार म्हणजे सासर आहे आणि पंढरपूर माहेर आहे महाराज. मग तुमचं आहे का नाही? पण संतांचं तर म्हणले आमचं हे माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे, माझे माहेर पंढरी. हो, हे आपण संबंध दर्शवला. जिथं आनंद आहे ते माहेर आहे आणि जिथं दुःख आहे ते सासर आहे. विठ्ठला मग माझं कोणाला म्हणायचं? फक्त देवाला. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा
आपलं कोणी नाही आणि दुसरं म्हणाय गेलं तर संत. एक तर संताला माझं म्हणा, नाहीतर मग देवाला माझं म्हणा. या दोघाशिवाय आपलं या जगतात कुणीच नाही. विठ्ठला पण आपण देवाला माझं म्हणाय तयारच नव्ह महाराज, संताला माझं म्हणाय तयारच नाहीत महाराज. हे संत ते संत त्या जातीतले, हे संत या जातीतले. आला का भेद पुन्हा? बघा, शेताला आपण माझं म्हणतो, घराला आपण माझं म्हणतो. अरे बाबा, या शेता फक्त 60-70 वर्षाचे ह्याच्यावर बॉन्डवर आहे तुम्ही. एकदा का तुमचं संपलं की दुसरं रान तीच. पण 7-12वर फक्त नाव बदलत चाललेत. आपलं खऱ्या अर्थानं काही नाही. संताला माझं म्हणा. एकनाथ महाराज ज्ञानेश्वरांना माझं म्हणतात. कैवल्याचा पुतळा प्रगटला भोवतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा. हा अभंग बघा, प्रत्येक चरणाच्या शेवटी ज्ञानोबा माझा म्हणतात. जनाबाई सुद्धा म्हणतात. विवेक सागरा सकया माझ्या ज्ञानेश्वरा, कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर. या अर्थी संताला माझं म्हणा, नाहीतर मग देवाला तरी माझं म्हणा. दुसरं मग कोणीच आपलं नाही. बघा तुम्ही, कोरोना पिरियड दाखवून गेलाय कोण कोणाचं आहे ते. विठ्ठल आणि म्हणून महाराज म्हणतात की विठोबा माझा, मग मी कोण? त्याचा भक्त. माझा विठोबा म्हणलं की मी कोण? त्याचाच भक्त, अनन्य भक्त. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विठोबा गोड तुझे नाम आवडते मज, तुझे उच्चारिता मना वाटत असे लाज. दुसरं देवा नाव सुद्धा घ्यायचं म्हणलं तर माझ्या जीवाला लाज वाटते म्हणतात. मग देवाला अनन्य भावानं शरण, संतांना अनन्य भावानं शरण गेलं, आपल्या जीवनाचं कृत कल्याण झालं. महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचा माझ्या म्हणण्यामध्ये अत्यंत आपुलकीचं आणि जवळीकतेचं नातं आहे महाराज. एकदा शाळेमध्ये प्रश्न विचारले. एक विचारत पुन्हा फळ्यावर एक नकाशा काढला आणि विचारलं वर्गामध्ये मुलांना, सांगा मुलांनो, हा नकाशा कशाचा आहे? एक म्हणला अजनाब देशाचा आहे, दुसरा म्हणला आर्यावर्त देशाचा आहे, तिसरा म्हणला हिंदुस्थानचा आहे, एक म्हणला इंडियाचा आहे, एक म्हणला भारताचा आहे. असं करता करता लोकमान्य बाळ गंगाधर टिळकावर वेळ आली. टिळक, सांगा हा नकाशा कशाचा आहे? तिथून नाही उत्तर दिलं. ताड 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 चलत आले फळ्यापस्तोर. एक हात नकाशाला आणि दुसरा हात छातीला. गुरुजी, हा नकाशा माझ्या भारत देशाचा. काय प्रेम असेल महाराज. देशासाठी कित्येक लढले. आपुलकीचं नातं, जवळीकतेचं नातं आहे म्हणूनच ना. आणि माझं म्हणल्यानंतर आपुलकी होते महाराज निर्माण, आणि म्हणूनच ते माझं म्हणतात. एकदा भागवत धर्माचा प्रचार करण्याकरता अमेरिका देशामध्ये शिकागो शहर होतं, आणि त्या शहरामध्ये अनेक देशोदेशीचे तत्ववेत्ते आले होते आपापला धर्मग्रंथ घेऊन. आणि सर्वांच्या शेवटी विवेकानंद स्वामी गेले. सगळ्यांनी ग्रंथ ठेवले होते असे. सर्वांच्या तो उशिरा आल्यामुळं वरती ठेवला. गीता हा धर्मग्रंथ आहे, वरी ठेवला.
लोक म्हणले वरी यांचा ग्रंथ ठेवलाय, मग यांनाच भाषण करायला सुरुवातीला मिळेल की. लोकांनी काय केले, सगळे ग्रंथ उचलले आणि ती गीता काढली सगळ्याच्या खाली गेली. ते म्हणले बरोबर आहे, बरोबर आहे, जगतातल्या सर्व धर्मांना आधार म्हणजे गीता आहे, हे तुम्ही दाखवून दिलं. भगव उपर्ण, भगवी कापून, भगवा फेटा, भगवी लुंगी अशा अवस्थेमध्ये ते गेले महाराज तिथं. आणि सगळे लोकांना 4.5 मिनिटाचा अवधी होता. आणि मग ती शेवटी ते सुरुवातीला असं म्हणतं, लेडीज अँड जेंटलमेन, ती भाषा. पण माझं म्हणायला कोणी तयार नव्हतं. शेवटी विवेकानंद स्वामी गेले आणि सांगितलं. तिथं गेल्या वेळ थोडा होता आणि पहिल्या सुरुवातीला मुखातून शब्द उच्चारले, माय ब्रदर अँड सिस्टर, माझे बंधू आणि भगिनींनो. 4.5 नाही 5 मिनिट तर टाळ्यांचा कडकडाट होता महाराज. आणि मग 1 तासभर प्रवचन केलं. लोकप्रिय झाले विवेकानंद स्वामी त्या ठिकाणी महाराज. माझं म्हणण्यामधला हा परिणाम आहे. म्हणून म्हणायचं असेल तर देवाला किंवा संतांना माझं म्हणा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव. नुसता प्रेमभाव याला किंमत नाही. नुसता प्रेमभाव कुणी म्हणल माझं प्रेम आहे, हो माझं प्रेम आहे. संक्रांत जवळ आली की बायको म्हणती नवऱ्याला, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बरं का. अहो ऐका ना, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ओळखावं, एखादा दागिन्यातला मरण आहे, एखादा दागिना करावा लागेल, ऐका नाही. म्हणजे नुसतं एक पत्नी एका नवऱ्याला म्हणू लागली काय, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हो, स्टोव पेटवा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हो, दुधाचा वरी ठेवा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, थोडं पाणी टाका. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, साखर टाका, चहा पावडर टाका, थोडा चांगला उकळा, अद्रक टाका. माझ्यावर खूप प्रेम आहे हो, बशीमध्ये गाळा, कफामध्ये गाळा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे व ते माझ्या जवळ आणा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, उरला तर तुम्ही प्या. नुसतं प्रेम आहे म्हणण्याला किंमत नाही महाराज. हो, भाव तितकाच असणं महत्त्वाचं आहे. पण आपणची होऊन, आपणची हा शब्द सगळीकडे लावला तर यथार्थ ठरतो. स्वतः एक दिवस काय झालं, बिरबलाने बादशाहकडं सांगितलं की मला उद्या सुट्टी पाहिजे. का? गोकुळाष्टमी आहे. गोकुळाष्टमीला काय असतं, काय ना म्हणजे आमचा कृष्ण परमात्म्याचा जन्म आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाच्या मालकाचा जन्म आहे. अरे देवाला जन्म घ्यावा लागतो का? ज्या माणसाचं नाव घेतल्यावर काम होतंय तो माणूस श्रेष्ठ का ज्या माणसाला यावं लागतंय तिथं? अहो एका विचार करा, तुम्हाला हे आमदार, खासदार, मंत्री लोक कधी किराणा भरताना दिसले का? म्हणजे त्यांच्या घरी लागतच नाही असं नाही, लागतंय. आपल्या घरी आपण फोडणी देताना पत्नी म्हणाली काय हो जिरेच नाहीत, उठा जावा, लगेच आपण जातो दुकानला. मग ते कधी दिसले का तुम्हाला? का त्यांच्या घरी फोडणी होत नाही का? आपल्या घरी जिऱ्याचीच होती, त्यांना फोडणीला काय काय लागेल काही सांगता येत नाही. पण त्यांच्या नावानं सगळं होतं, त्यांच्या नावावर घरी येतं महाराज सगळं. मग ज्याच्या नावानं होतं सगळं तो मोठा का ज्याला प्रगट व्हावं लागतं तो मोठा? त्यांनी सांगितलं काही दिवसांनी उत्तर देईन, मला सुट्टी तुर्तास मंजूर करा. ठीक आहे जा. मग झाले, तो उत्सव पार पडला. पुन्हा यमुनेला असं मोठं पूर आला, पाणी शांत झालं आणि सांगितलं बादशाहाला, राजे खूप पाणी आलं यमुनेला, आपण काय करावं, फेरफटका मारायला फिरावं. ते म्हणले ठीक आहे. मग म्हणले तुम्ही मीच नाही, सगळं आपलं मंत्रिमंडळ घेऊन जाऊ. भरपूर नावा सजल्या महाराज. आणि शेवटी बिरबल म्हणलं राजेसाहेब तुमचा जो मुलगा आहे ना 5 वर्षाचा, माझा बी मुलगा आहे, मग ते तुमचा मुलगा आमच्या नावेमध्ये बसवा. ते म्हणलं ठीक आहे. आणि मग ते प्लॅनसह त्यांनी केली, भर मधात नाव जाऊ दिली आणि एक दगड असा पाण्यामध्ये टाकला.
राजकुमार बुडाले, राजकुमार बुडाले असं म्हणू लागले. त्यावेळेस त्या बादशहानं बिरबलाला सांगितलं नाही, इतर मंत्र्याला सांगितलं नाही, पटकन उडी मारली पाण्यामध्ये, बुडी घेतली, बघितलं तर मोठा दगड. म्हणजे काय बिरबल, हे माझी थट्टा, अरे मी कोण आहे, राजा आहे, तू प्रधान आहेस, तरीसुद्धा माझी थट्टा करतोस. नाही म्हणले बाहेर या, बाहेर या तुम्ही. आणि आले. म्हणजे काय, अहो तुमचा मुलगा पडलाय असं तुम्हाला कळाल्यानंतर मी होतो, मला सांगायचं प्रधान, तुम्ही कसं सांगता तिकडून आक्रमण आलंय, प्रधान तयारी कर. मग तसं सांगायचं माझा मुलगा पडलाय, तू उतर. किंवा इतर मंत्रिमंडळ होतं त्यांना सांगायचं उड्या मारा, तुम्हीच काय गेलात. ते म्हणले मला काही कळालंच नाही हो, पडल्या पडल्या मला उडीच टाकावी वाटली. मग तसा आमचा देव सुद्धा आपल्या भक्तासाठी उडी टाकतो, हाके सरसे उडी घालून या स्तंभ. आणि म्हणून मग त्यांना कळालं खरं प्रेमभाव उत्पन्न झाल्याशिवाय देव येत नाही महाराज. भक्ताच्या अंतःकरणामध्ये प्रेमभाव उत्पन्न व्हावा लागतो आणि देवाच्या अंतःकरणामध्ये भक्ताविषयी प्रेम उत्पन्न व्हावं लागतं, तेव्हा ते घडतं. मग तेव्हा आपणच सगळं काही करतो महाराज. सगळीकडे ते शब्द फिरून बघा. आणि आपणची देव असताना गुरु होतो महाराज. देव असताना सारथी झाला की नाही महाराज. का देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य पग पार्थाचे करीत असे. अद्भुत प्रेम आहे म्हणून ड्रायव्हर झाले महाराज अर्जुनाचे देव. अर्जुनाचे ड्रायव्हर झाले की नाही. कशा करता, फक्त प्रेमामुळं महाराज. देव असताना गुरु होऊन गीता सांगितली आणि अर्जुन पराक्रमी असताना शिष्य होऊन गीता ऐकली. नातं कुठलं तरी एक ठाम निश्चितपणा तयार करून घेतला की देव आपल्यावर कृपा करतो. सृष्टी निर्माण झाली पण पुढचं काहीच करायला ना. हे जीवसृष्टी हे सगळं मग त्यावेळेस चक्रांकित भ्रमल्यासारखं वाटायला ब्रह्मदेवाला. आणि मग हंस रूपाला येऊन देवानं त्यांना उपदेश केला. देव असताना त्यांचे पिता असताना सुद्धा गुरु होऊन उपदेश केला. कधी कधी मुलगा असताना सुद्धा कपिल भगवंतांनी आपल्या आईला उपदेश केला. विठ्ठल मग महाराज म्हणतात की देव आहे, देव असताना तो गुरु होतो. आणि मनुष्याच्या जन्मामध्ये गुरु असावा. ज्याच्या जीवनामध्ये गुरु नाही तो गुरगुर केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल दत्त भगवंताने हे अवघं जग गुरु करून घेतले महाराज. 24 प्रकारचे गुरु सांगितली सहज यादी, पण अख्ख्या जगाला गुरु करून घेतलं. जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरुसी आल्या पार पार जग संपूर्ण गुरु दिसे. पूर्ण जगच गुरु दिसलं आणि म्हणून जगाला गुरु करून घेतलं महाराज. दत्त भगवान आहेत, ब्रह्म विष्णू महेशाचे अवतार आहेत, त्यांनी गुरु केला. आपण नाही करून जमल का. मग एखाद्या वेळेस आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये माधुर्य भाव, कांत भाव त्यालाच म्हणतात,
जर तो उत्पन्न झाला तर त्याचं प्रतीक कसं फेडतो हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात मला अभंगाच्या दुसऱ्या चरणामधून महाराज सांगतात, पडिये देह भाव पुरली वासना अंती ते आपण पासी न्यावे. बघा, आपणची पडिये देह भाव पुरवी आपणची वासना अंती ते न्यावे आपणची. हे आपणची शब्द सगळीकडे फिरवा. हो बघा, पडिये देह भाव पुरवी वासना, वासनापूर्तीचा विषय माधुर्य भावात आहे. पण भक्तांच्या जीवनामध्ये एखादी वासना उत्पन्न झाली तरी पूर्ण करण्याचं काम देवाचं आहे महाराज. एकदा काय झालं, अर्जुन आणि कृष्ण परमात्मा रथारूढ झाले आणि फिरायला लागले. एका घनदाट जंगलामध्ये आले आणि अर्जुनाला तहान लागली. कोणाला तहान लावायची, कोणाची तहान शांत करायची त्याच्या हातामध्ये बरं लागली. मग देवानी सांगितलं, बघ तिकडं ते हिरवं दिसतंय, जा तिकडं. एक माईक वन तयार केलं महाराज देवानं. असं वन तयार केलं की त्या ठिकाणी असं काटकुरी गवताचं, असं आपण अंतरायला हे नसतो का, तसं काटकुरी गवताचं सुंदर, असं पायाला मळसुद्धा लागत नाही एवढं. अनेक प्रकारचे फुलांचे झाडं, अनेक प्रकारचे फळांचे झाडं, बुंगे, त्या ठिकाणी फुलपाखरं, त्या ठिकाणी कोकिळा, अनेक प्रकारचे रंजन करत होते. सुंदर वातावरण. आणि थोडं पुढे गेलं की असा सुंदर पाण्याचा झरा खळखळ खळखळ खळवणार. झऱ्या झऱ्यामध्ये फरक आहे बरं, झऱ्या झऱ्यामध्ये फरक आहे. बघा, काही देशामध्ये पेट्रोलचे झरे, काही देशामध्ये रॉकेलचे झरे, काही देशामध्ये डिझेलचे झरे. हो, झरेमध्ये फरक आहे. बघा, आपल्या भारतातली एक स्त्री नीता मुकेश अंबानी 750 ml पाणी बाटली पिते. पाणी ती किती लाखाचं असेल तुम्हाला वाटतंय बरं? 44 लाख पाऊण लिटरची किंमत आहे. 44 लाख रुपये. काय खर्च असेल महाराज? एकाची बिल्डिंग किती भारी होईल तेवढ्यामध्ये. ते पाणी कुठून येतं? बघा, जर्मन, फिजी आणि आइसलँड ह्या 3 देशामध्ये असे उत्कृष्ट झरे आहेत
त्या झऱ्यामध्ये पुन्हा सुवर्ण भस्म असतं आणि ती बाटली, ती पाण्याची बाटलीसुद्धा सोन्याचीच. आता आपल्याकडं आपण ते कोलगेट डबे हे बारके असतात की प्लॅस्टिक असेल किंवा पत्री असेल, आपण कसं भंगारला घालतो तसं ते लोक सोनं भंगारला घालतात. विठाला आणि मग ते पाणी सुंदर असं झऱ्याचं पाणी पेलं आणि पुन्हा बसल्या बसल्या असे दगड टाकायचे. माणसाचा स्वभाव असते बघा, पाणी दिसलं आणि बसलं की उगाच दगड टाकायचे. काही स्वभाव असते उगं बेंडखाली मारायचं महाराज. काही मोठे लोक म्हणते हे बेंडखाली मारू नका, मुके लेकर होते म्हणजे मारू नये म्हणून. असो मग ह्याला सहज आठवण, एवढ्या रम्य वातावरणामध्ये आठवण झाली सुभद्रेची. त्याने विचार केला या ठिकाणी सुभद्रा जर असती की नाही मग असं गप्पा गोष्टी दिवसभर केल्या असत्या. काय झालं, तिथं झाडामागून लगेच बांगड्याचा आवाज ऐकू आला आणि लगेच सुभद्रा हाजीर. ते म्हणला आत्ता तर मी आठवण काढली तुझी. हो मग मी पतिव्रत आहे, आठवण काढल्याबरोबर मी प्रगट होत असते. बर मग बसले, बोलले आणि शेवटी काय केलं अर्जुनानं, आपल्या बोटातली अंगठी सुभद्रेच्या बोटात घातली. त्या अंगठीवर नाव होतं धनुर्धारी अर्जुन. अंगठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, महाराजा अंगठी, पोतराजा अंगठी, अंगठ्याचे प्रकार आहेत की पिळ्याची अंगठी, हिऱ्याची अंगठी, हे अंगठीचे भरून अनेक प्रकार आहेत. मग ती धनुर्धारी अर्जुन नावाची अंगठी विनाकारण त्या सुभद्रेच्या बोटात अडकवली आणि जा म्हणले आता मला कृष्ण परमात्मा बोलवल, लवकर जायचे त्याच्याकडे. ती गेली महाराज सुभद्रा आणि इकडे मग अर्जुन चालला, रथारूढ झाला. कृष्ण परमात्म्याने रथ माघारी फिरवला आणि बघा असं चालत असताना सगळं त्या अर्जुनाच्या मनात तिकडचं वातावरण बोललेलं बसलेलं सगळं, पण घोडे पळवण्याच्या उद्देशानं चाबूक हातात घेऊन असं मागं हात केला. अख्खं जग त्याच्या सत्यानं पान हलत नाही, त्याच्या सत्यानं सगळं काही चालतं. घोडे पळणार नाहीत का त्याच्या सत्यानं? त्याला चाबूक आणायची गरज आहे का? पण तरी सुद्धा चाबूक मारण्याच्या निमित्तानं हात मागं करायचा आणि ती अंगठी त्याच्या डोळ्यासमोर न्यायची. फुटभर अंतरावर त्यानं बघितल्याबरोबर धस्स झालं. अरे बापरे, धनुर्धारी अर्जुन, मीच अंगठी दिली, याच्याकडे कशी आली? मग पुन्हा 1-2 किलोमीटर गेलो, पुन्हा मागं हात घ्यायचा, पुन्हा काळी धस्स व्हायचं आणि शेवटी म्हणला ही तिथं महालात गेल्याशिवाय कळणार नाही. आणि महालामध्ये आल्यानंतर ते समोर आले. कृष्ण परमात्म्याने ते रथ तबेल्याकडे नेला आणि ते घोडे सोडले, बांधले. तोपर्यंत अर्जुन आला सुभद्रेच्या महाली. सुभद्रा नेमकं मधून बाहेर येत होती आणि हा उंबरेवरच भेट झाली दोघांची. सुभद्रा, अगं आता आपण तासापूर्वी भेटलेलो ना, ती अंगठी कुठे आहे सांग. ती म्हणली अंगठी काय डोकं झालं जागेवर नाही का काय? म्हणली आमटी तयार केली खायला, अंगठीचं माहीत नाही. अगं आता आपण तासापूर्वी बोलले बसलेलो. नाही मला नाही काय माहीत. मग खिन्न चेहरा करून माघारी अर्जुन फिरला. घोड्या बांधून कृष्ण परमात्मा अशा हाताची घडी घालून स्मित हास्य करून येत होते. आणि मग अर्जुनानं सांगितलं कृष्णाला, ए सुभद्रा तूच झालता ना? तो म्हणला हो मीच झालतो. का? त्यांनी सांगितलं माझ्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये एखादी इच्छा निर्माण झाली तर ती पूर्ण करण्याकरता मी काम करतो. पडिय देह भाव, देह आणि त्याच्यामधला भाव आहे तो भाव इच्छेचा तयार झाला की ती इच्छा पूर्ण करणं हे देवाचं काम आहे. आणि शेवटी अंती ते आपणा पाशी न्यावे. रामचंद्र प्रभूंनी अख्खं अयोध्या शहर
हे वैकुंठाला घेऊन गेले होते महाराज. आणि तिथे आपण पाशी न्यावे तुकोबारायाला नेण्याकरता स्वतः देव आले होते महाराज. आणि वैकुंठामध्ये विमान घेऊन गेले महाराज. आणि तिथे आपण पाशी न्यावे तुकोबाराया वैकुंठामध्ये परमात्म्याच्या सोबत, कारण तिथूनच येतात आणि तिथंच जातात. मूळ स्वरूपाकडे धाव असते, मूळ स्वरूपाकडे धाव असते. बघा, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्यांचं वैकुंठ घर आहे तिथून आले तुमच्या आमच्यावर उपकार करण्याकरता. आणि काम उपकाराचं करून 42 वर्ष जगताला उपदेश करून शेवटी वैकुंठाला गेले. मूळ स्वभावाकडे, मूळ रूपाकडे धाव असते महाराज प्रत्येकाची. समुद्राचं पाणी बाष्पभवनानं पृथ्वीवर येतं, धो 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 पाऊस पडतो, छोटे छोटे ओहोळ, नदी, नाले, ओढे, आणि शेवटी ती नद्यांमध्ये रूपांतर होऊन ती नदी कुठं जाते? मूळ स्वरूपाकडे धाव. औरत डरती है काकरोच से, काकरोच डरता है उंदीर, उंदीराला काय म्हणतात? हाँ, चूहे से. काकरोच डरता है चूहे से, चूहा डरता है बिल्ली से, बिल्ली डरती है कुत्ते से, कुत्ता डरता है आदमी से, आदमी डरता है औरत से, औरत डरती है काकरोच से. मूळ स्वरूपाकडे धाव असते महाराज. बघा, सफरचंद खाल्ल्यानंतर विटॅमिन येते, विटॅमिन आले की शक्ती येते, शक्ती आली की काम करतंय, काम आल्यानंतर पैसा येते, पैसा आल्यानंतर प्रेम होतंय, प्रेम झालं की लग्न होतंय, लग्न झाली की बायको येते, बायको आली की टेन्शन येते, टेन्शन आलं की आजारपण येते, आजारपण आलं की पुन्हा सफरचंद. विठाला आणि म्हणून मूळ स्वरूपाकडे धाव आहे. तुकोबरा वैकुंठामधून आले आणि शेवटी अंती ते आपण पाशी न्यावे. हे नेलं कोणी वैकुंठाला? देवानं. कोणत्या? विठोबा. कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देह भाव पर विवासना अंती ते आपणा पाशी न्यावे. माझा विठोबा आपण म्हणावं. जीवाने शिवाकडे जाण्याचा प्रयत्न करावा, जीवपणा नष्ट करून शिवपणा प्राप्त करून घ्यावा, त्याचं नामचिंतन करावं. मग तुमची इच्छा पूर्ण होईल आणि मग तो आपल्याजवळ स्वतः तो बोलवून घेईल. आणि जीवन जगत असताना त्या भक्तांचं, त्या जीवाचं संरक्षण देव कसा करतो? मागे पुढे उभा राहे, सांभाळीत मागे
तुकाराम महाराज सांगतात, भक्त जीवन जगत असताना त्याच्यावर कुठलं संकट येत असेल मागून किंवा पुढून, तर त्याचं मागं पुढं उभा राहून संकट निरसन करतो महाराज देव. देव उभा मागे पुढे मागं पुढं उभं राहून संकट निरसन करतो महाराज. द्रौपदीच्या मागं उभं राहून संरक्षण केलं की नाही महाराज? भर सभेत फरफटत आणलं होतं महाराज. तिनं सांगितलं, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लागेला. का लावलास वेळ? तो कृष्ण परमात्म्यानं सांगितलं, मी कुठं वेळ लागलो, मी तुझ्या मागच उभा आहे, पण तू स्वतःच्या बाहुबलानं रक्षण करण्याचा प्रयत्न करीत होतीस. दातामध्ये पदर धरला होतास आणि झटका दिल्याबरोबर दातातला पदर सुटला आणि माझी द्रौपदी उघडी पडेल म्हणून स्वतः वस्त्र अंबर अवतार धारण केला महाराज. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. वस्त्ररूप अंबर अवतार धारण केला महाराज. साडीमध्ये द्रौपदी होती का द्रौपदी मध्ये साडी होती, 100 मूर्ख पोरांना कळलं नाही महाराज. हो, मागं उभं राहून द्रौपदीचं संरक्षण केलं, पुढं उभं राहून अर्जुनाचं संरक्षण केलं महाराज. देव पुढं होता म्हणून जमलं, नाहीतर समोर थोडं सैन्य नव्हतं महाराज. बरं तेही काय चहापाव खाणारं नव्हतं. एक एकाचे निमनो व्यापारे, जेने विश्वाची होय संवारे. एकला न एक सरे, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य हे सगळे आचार्यच तिकडं होते महाराज, है का नाही? मृदंगाचार्य, गायनाचार्य, आचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य, असे आचार्य तिकडे आचार्य होते महाराज. हे कृपाचार्य, भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे सगळे मोठे मोठे एक एक असं पृथ्वीचा गोळा असा आकाशात भस्म करणारे होते महाराज. साधे होते का? पण एवढा असताना सुद्धा पाचीला धक्का लागला नाही आणि तिकडे एक बी उरलं नाही, आहे का नाही? पाची पांडव, कृष्ण, सात्यकी, अश्वत्थामा, कृपाचार्य एवढेच उरले, बाकी कोण उरले? देव राखे तया मारील कोण, न मोडेल काटा इंद्रतावन. 11 प्रयोग केले महाराज प्रल्हादावर, पण एकाही प्रयोगानं मृतावस्था झाली नाही. काही केलं महाराज, सगळं कशाला सांगत वेळ घालू, पण एकातून सुद्धा त्याचं मरण झालं नाही. का? देवानं वाचवायचं ठरवलं तर मारतंय कोण हो. म्हणून ज्या वेळेस 18 दिवस झालं युद्ध आणि पण रोजचा नियम होता, देवानं आधी उडी मारायची खाली
आणि त्याला असं करून हात द्यायचं आणि खाली घ्यायचं. आताचे साहेब लोक नसतात का, कलेक्टर, आमदार, खासदार, स्वतःचा दरवाजा सुद्धा उघडीत नाहीत महाराज. ते लकलेले असतात. ड्रायव्हर गाडी उभा करतात, हँडब्रेक वळतात, त्यांचा दरवाजा उघडतात, पुन्हा त्यांच्याकडे येतात, पुन्हा त्यांचा दरवाजा उघडतात आणि मग ते बाहेर येतात. मग नीट जातात ऑफिसमध्ये. तसंही रोज लकलं होतं महाराज. मग शेवटच्या दिवशी कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अर्जुना खाली उतर. अर्जुन म्हणला, कृष्ण अगोदर तुम्ही उतरा. ते म्हणलं तू उतर. ह्यानं म्हणायचं तू उतर. देवाला माहीत होता हट्टी आहे हा. अर्जुनाचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि दोघांना सोबत खाली उडी टाकल्याबरोबर धाड 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 रथ जळू लागला. अनेक शस्त्रास्त्रांचं घर्षण झालं होतं महाराज, म्हणून तो रथ जळाला. अर्जुन म्हणतो, देवा आज जर मी तुमचं ऐकलं नसतं तर बिना सरपणाचंच गेलो असतो. कारण शेवटच्या वेळापर्यंत देव संरक्षण करतो. निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आसे मागे पुढे, निर्वाणी गोविंद आसे निर्वाणी गोविंदासे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे. साकडं म्हणजे कोड कसलंच पडू देत नाही महाराज. भवसिंधूचे काय कोडे, दावी वाट चाले पुढे, तारू भला पांडुरंग पाव भिजवणे दियंग. असा देव पुढे असल्यानंतर काय कोडा म्हणत कशाचं तरी हो. आणि म्हणून आपला भक्त त्याला काही प्राप्त वस्तू कमी जास्ती बघणं हे देवाचं काम आहे. म्हणून कमी वस्तू त्या योग आणणं हे देवाचं काम आहे. चौथ्या चरणात महाराज सांगतात,
योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये काय कमी आहे जास्त आहे बघणं देवाचं काम आहे. म्हणजे प्राप्त करून देणं त्यांचं रक्षण करणं हे देवाचं काम. लंका प्राप्त करून दिली बिभीषणाला आणि मुळकासुरनं पुन्हा ताब्यात गेल्यानंतर पुन्हा सीतामाईला घेऊन पुन्हा ती लंका त्याच्यापासून परत घेऊन पुन्हा बिभीषणाला दिली. महाराज प्राप्त करून देतो आणि त्याचं रक्षण करतो महाराज देव. म्हणून योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी. काही काहींच्या जीवनामध्ये योग आहे. मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला इकडे पेढे वाटायचं चालू आहे तवरच म्हणतात बंद करा पेढे वाटायचे. काय झालं मेला झालाच कशाला मग काय उपयोग आहे म्हणा. योग आहे चांगला पण क्षेम नाही. एक उदाहरण सांगतो पुढे चलतो. सातारा जिल्ह्यामधली घटना आहे सत्य घटना आहे. कांदा उत्पादक शेतकरी चौघांनी एक मोठा ट्रक केला. कांदे भरले चौघाचे आणि नाशिकला गेले लासलगावला. लासलगावला बाजार मोठा आणि मग चांगला भाव बी लागला. महाराज कांदा काय कधी कधी काय करतो असं शेतकऱ्याला उंच नेऊन ठेवतो आणि कधी कधी खातच करतो. महाराज कधी कधी काही लोकांनी त्या पिरियडमध्ये आईची कृपा लिहिली नाही, बापाची कृपा लिहिली नाही, देवाची कृपा लिहिली नाही, गाडीवर नाव लिहिलं कांद्याची कृपा. कांद्याची कृपा तर भरपूर दाम आला की त्यानं गाडीच घेतली कांद्यावर मग कोणाची कृपा लिहिली आणि मग ते भरपूर दाम आला. महाराज त्या काळी 1 लाख रुपये त्यांच्याकडं आले. मग आता माघारी कसं जायचं. आलेल्या ट्रकमध्ये गपगुमान यावं का नाही म्हणले मुंबईला जाऊन यायचे. चला म्हणले मुंबईला. मग तिथं एसटीनं जातात रेल्वेने जातात का नाही म्हणले गाडी बुक करू म्हणले. एक गाडी बुक केली महाराज तवेरा आणि त्या गाडीमध्ये चौघं बसले आणि आता गप तरी कुठं बसते पैसा गप बसूच देत नाही. बोलायला लागले काय नाही म्हणलं पाणी कमी पडायलंय बोर घेणार म्हणले मी. एक जण म्हणला घर बांधणार आहे, एक जण म्हणला लग्न करणार आहे मी. सगळ्यांनी आपापले कामं सांगितले. ती ड्रायव्हर बघा ऐकत होतं पुढं चलवित आहे ती बघतंय पुढं पण पुढं चलवत मागचं त्याला दिसतंय. महाराज एवढा चतुर आणि ऐकलं सगळेच. उताराला त्यानं गाडी ब्रेकवर पाय देऊन उभी केली. म्हणला गाडी बंद पडली की ह्याने विचारायला पाहिजे तर उताराला गाडी लांब तरी गेली असती की काय. त्याला माणसं उताराला गाडी बंद करतात आणि जातात जिथवर सपाट आहे तिथवर. इथं उताराला त्यानं गाडी ब्रेकवर पाय देऊन उभा केली आणि म्हणला ढकलावी लागते गाडी. मग दोघं उतरले. आता ब्रेकवर पाय ठेवलेला असल्यावर कुठलं मागून दोघांनी बी ढकललं नाही चौघांनी बी ढकललं तर काय होणार आहे. गाडी ब्रेक लागलेला आहे आणि मग म्हणला तुम्ही बी दोघं उतरा. चौघं खाली आले. एक जण तरी मध्ये राहावं की. चौघं खाली आले. चौघांच्या पिशव्या चौघांचे पैसे मध्येच आणि हे ढकलायला लागले. त्यानं ब्रेकवरचा पायशी काढला आणि गाडी चालू केली. अजून थांबली नाही गाडी. योग होता लक्षाधीश झाले पण पुन्हा भिक्षाधीश झाले. महाराज पुन्हा काम करून गावाकडे यावं लागलं त्यांना. काम करून योग येतो पण क्षेम येत नाही महाराज. जीवनात काहींच्या भक्तांच्या जीवनामध्ये योग येतो क्षेम येतो. योग क्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. देव आपला भक्त वाट सोडून जर बाजूला चालला तर त्याला हाताला धरतो आणि योग्य वाटेला लावतो. बघा दावी वाट चाले पुढे. बघा म्हणलंय तुम्हाला. एकदा काय झालं सूरदासजी भजन करत करत देवाचं कसा रस्ता बदलला की जंगलाच्या दिशेने गेले. नंतर त्यांना कळालं बी जंगल आलंय पक्ष्यांची किलबिलाट आहे कळालं त्यांना. पण भजन करत करत पुढे चालले. असा एक पाय टाकणार दरीत पडणार एवढ्या अवधीमध्ये हाक दिली थांबा बाबा.
देवानं, आणि त्यांची काठी धरून अलीकड रस्त्याला वापस फिरविलं. पण ते हुशार असतात महाराज. एक अवयव गेला की दुसरी बुद्धी जास्त देते देव. हो, मग त्यांनी विचार केला की एवढ्या घनदाट जंगलामध्ये पोरगा आलंच कुठून. मग त्यांनी हळूच काठी चालवायला चालू केलं. तोपर्यंत देवानं तिकडून गेले की पुन्हा इकडचं शेंडा झाडायचा काठीचा, पत्ताच लागू द्यायचा नाही. आणि बाजूला वाटेल लावून लांब पळून देव हसायला लागले महाराज. त्यांनी सांगितलं, तू इथं आता हिसका देऊन गेलास, पण हृदयातून जा म्हणजे दाखवतो म्हणले. हो, मग असा वाट दावी करी धरून या. आणि एवढं मी सांगितलं, याच्यावर जर तुम्हाला विश्वास नसेल तर मग तुम्ही पुराणाला विचारू शकता. शेवटचं चरण. तुका मारे राहे विश्वास जामाने, तुका मारे राहे विश्वास जामाने, तुका मारे राहे विश्वास शेवटच्या चरणामधून महाराज सांगतात, सिद्धता सांगतात, युक्तिवाद सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये प्रमाण देतात. तुका म्हणे नाही विश्वास ज्यामुनी, पहावे पुराणे विचारोनी. बऱ्याच लोकांचा विश्वास नसतो. आता काही काही लोक म्हणतात, बघा काय तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, खरं आहे का? भिंत चलली, खरं आहे का? अरे रेड्या, काय खरं आहे आणि काय खोटं हे आम्हाला माहिती आहे. आमच्या साधू संतांनी जे सांगितले ते आम्ही प्रमाण मानतो.
रेडा बोलवला म्हणजे काय ते नाटकाचं पात्र आहे का? नाही महाराज, रियालिटी आहे, वस्तुस्थिती खरी. नाहीतर नाटकाचं असते बघा, भलं मोठं स्टेज असतं, लाईट, वेगवेगळी लाईट, आणि एका ठिकाणी असंच नाटक चालू होत आहे. आणि नाटक होता असा, राजा प्रधान आले समोर, पात्र वटवायला चांगले होते. मग राजेसाहेबाकडे एक प्रधान राजा उभेच होते. एक सैनिक आलं, घात झाला राजासाहेब. काय झालं? प्रधान म्हणतो, काय झालं रे? काही नाही, परत चक्र आपल्या सीमेवर येऊन पोचले. असं मग आता राजा पुढं काहीतरी रुबाब भानावं लागलं म्हणून प्रधानानं काय केलं, ते मॅनमधली तलवार काढली. हा कशाचा प्रकार आहे? हा कशाचा प्रकार आहे? मग ते मागं एका हाताने डिवचायलं होतं पडद्याला, कारण कमी जास्त असलं का ते मागचं सांगतंय तिथून. त्याला काय म्हणतात माहिती आहे? टचिंग मास्टर. टचिंग केलं की सांगणार टचिंग मास्टर. पण ते काय झालं होतं, टचिंग मास्टर मधल्या पलीकडल्या रूममध्ये गेलं. आता यांच्यानंतर तुमचा रोल आहे, तुम्ही काय सांगायचं आहे, कसा वेश परिधान करायचा आहे, काय बोलायचे ते सांगायला मध्ये गेलं. ते हात असा हलवायले. मग त्याला वाटलं लोकाला काय कळायलंय, आपण ह्याच्यावरच टाईमपास करू. तलवार तर उपशेली, पुढं काय बोलल्याशिवाय मध्ये घाला येत नाही. हा कशाचा प्रकार आहे? हा कशाचा प्रकार आहे? एक जण उठला, म्हणला हा प्रकार माझ्या लक्षात आलाय, तो पाठ न करण्याचा प्रकार आहे. ते का तसं होतं का महाराज? अनंत ब्रह्मांडाचा मालकच अवतार घेऊन आलता. अहो रेडाच काय, एखाद्या दगडावर हात ठेवला असता तर त्या दगडातून सुद्धा शब्द वेदाचे बाहेर निघाले असते. हो महाराज, निर्जीव भिंत चालते म्हणजे बोलतच नाही कशाला, म्हणजे चालती ती बोलती. माणसं म्हणतात की चलती बोलती, चालता बोलता कार्यक्रम. जे चलतंय ते बोलत का नाही? बोललंच पाहिजे. आणि ज्या दिवशी चलतंय ते नाही बोलत, मग उचलावं लागते, चलत नाही म्हणून. विश्वास संतांच्या चरणावर ठेवावा, संतांच्या वाक्यावर ठेवावा. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावेला कारण तेच हित करतात, तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा. संत हित करतात आणि देव कृपा करतात, म्हणून संतावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि ज्याचा विश्वास बसत नाही, जे क्रोधी आहेत, नाथ महाराज सांगतात त्यांना उपदेश करूच नका. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध कैचा, व्यर्था पुलिवाच्या शिनगो नये. म्हणून एखादा अविश्वासी माणूस असेल त्याला बोलूच नका. काही माणसं म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांचा मृत्यू झालाय, समाधी कुठली हो? अरे मूर्ख माणसा, योग्याला श्वासाची गरजच नसते, हे तुला माहित नाही. आणि तुकोबराय वैकुंठाला गेलेत का विमान कुठलं? अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक न्यायला आल्यावर विमान का बनणार नाही? एका खड्याचं विमान बनल. नुसता संकल्पानं अनंत ब्रह्मांड निर्माण करतो, त्याला विमान करणं अवघड आहे का? म्हणून आपण संतावर विश्वास ठेवायचा नाही, तर मग पुराणाला विचारायचं. संत सांगतात जर तुमचा माझ्या वचनावर विश्वास नसेल तर पहावे पुराणे विचारून. कोण सांगतंय? संत महात्मे सांगतात. कोणते? ज्ञानेश्वर.